आज मी सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 500 वर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. जेता तुले जो जीव करता कर्तव्या घेऊ माने, मग तै जरी जाणे सुखाये ते. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण माऊली या ओवीमधून सांगतात जीवाला त्याच्या जीवनामध्ये सुख मिळावं. मग सुख मिळण्यासाठी जीवानं काय केलं पाहिजे, जीवानं कसं कर्म केलं पाहिजे, जीवानं त्याच्या जीवनामध्ये कसं आचरण केलं पाहिजे, तरच त्या जीवाला त्याच्या जीवनामध्ये सुख मिळतं. ही आईची इच्छा आहे. आईला आपल्या लेकराला त्याच्या जीवनामध्ये सुख मिळावं ही तिच्या आत्म्याची इच्छा आहे. कारण माझ्या जीवनामध्ये आज 1/1/2026 आपण नवीन वर्षाच्या एकूण एकाला शुभेच्छा देतो. म्हणून जीवाला शुभेच्छा देतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य आपल्याला शुभेच्छा देतो किंवा आपण दुसऱ्याला शुभेच्छा देतो. तुझ्या जीवनामध्ये यश मिळो, सुख मिळो, प्रसिद्धी मिळो, पैसा मिळो, प्रेम मिळो, आरोग्य मिळो, प्रगती हो तुझी, तुझ्या जीवनामध्ये शांती लाभो, तुला दीर्घ आयुष्य लाभो, असं आपण शुभेच्छा देतो. मग त्याच्या जीवनामध्ये सुख, पैसा, प्रसिद्धी, त्याला दीर्घ आयुष्य लाभतं का? अजिबात लाभत नाही. त्याच्या जीवनामध्ये का लाभत नाही? कारण त्यानं जी दिलेल्या शुभेच्छा आहेत ते आतून त्याच्या अंतर्मनानं शुभेच्छा दिलेल्या नाहीत. त्याच्या आत्म्यानं तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. ते वरवरच्या शुभेच्छा आहेत. हे शुभेच्छा त्यानंही दिलेल्या तुमच्या जीवनामध्ये शुभेच्छा तुम्हाला कळतात. आणि आपणही एखाद्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्यालाही कळतं. कारण आपल्याला शेजारचा जर श्रीमंत झाला तर आपल्याला देखवत नाही. आपला भावाचा मुलगा कलेक्टर झाला तर आपल्या पोटामध्ये खपतं. मग आपण एखाद्याला सुख, शांती, वैभव मिळावं, मग ही जी शुभेच्छा देतो हे वरवरच्या शुभेच्छा आहेत तुमच्या जीवनामध्ये. ते आतून तुम्ही दिलेल्या शुभेच्छा नाहीत. म्हणून तुम्हाला सुख जर पाहिजे असेल तर संताच्या शब्दावर विश्वास ठेवावा. माऊली सांगतात त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगावं, त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण असावं. कारण नुसतं हे सांगितलं त्याप्रमाणे जर आपण नुसतं ऐकून आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान हे मिळणार नाही आपल्याला. कारण माऊली सांगतात त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरणच करावं लागेल. कारण सुख हे बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे. आणि सुख मला मिळालेलं तुम्हाला सुख माझ्या जीवनामधलं देता येत नाही. हे देण्या घेण्याचा व्यवहार नाही. सुख मिळण्यासाठी काय करावं लागतं आपल्या जीवनामध्ये याचं ज्ञान आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि ते ज्ञान माऊली या ओवीमधून सांगतात. प्रत्येक जीवाला त्याच्या जीवनामध्ये सुख मिळावं वाटतं. कोणत्याही जीवाला त्याला दुःख हे त्याच्या जीवनामध्ये मिळू नये. सुख, शांती, समाधान, धन, पद, प्रतिष्ठा हे सर्व त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळावं असं वाटतं. मग हे मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? तर माऊली सांगतात तुमचं जे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण जी चतुष्टी आहे, या अंतःकरण चतुष्टी जी मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे, हे इंद्रिय तुमच्या कर्ण ताब्यामध्ये असले पाहिजे. हे जे इंद्रिय आहेत त्याला तुम्ही जे कर्तव्य कर्म नेमून दिलेलं आहे ते कर्तव्य कर्म त्यांनी नित्य नियमानं केलं पाहिजे. आणि त्या केलेल्या कर्तव्य कर्माचा तुम्ही दररोज संध्याकाळी हिशोब घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये नेमून दिलेल्याप्रमाणेच ते कर्तव्य कर्म तुमच्या जीवनामध्ये झालं का? काही त्याच्यामध्ये चुका झाल्या असतील तर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं कामही तुमचंच आहे. तुमच्या जीवनामध्ये आपलं जे कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य कर्म सोडून आपण जर दुसरंच कर्म करीत असेल आणि जे आपल्या जीवनामध्ये सुखकार कर्म नाही ते जर करीत असेल तरी सुख मिळणार नाही. म्हणून इंद्रिय
कारण तुमचे जे आहेत ते इंद्रिय मनाच्या अधीन असले पाहिजे. मन तुमच्या जीवनामध्ये बुद्धीच्या अधीन असलं पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे तुमच्या त्या आत्मस्वरूपाच्या किंवा त्या जीवाच्या अधीन असलं पाहिजे. म्हणून तुम्ही जे कर्म करता, मग हे कर्म करीत असताना त्या इंद्रियाला त्या कर्मामध्ये पूर्ण अर्पण करून तुम्ही जे कर्म करता त्या कर्मामध्ये तुमचं पूर्ण मन असलं पाहिजे. तर ज्या कर्मामध्ये जर तुमचं मन असेल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल, पैसा मिळेल, धन, पद, प्रतिष्ठा सर्व काही तुमच्या जीवनामध्ये मिळेल. पण आपण जे हे विकून एकाला नवीन वर्षाच्या केवळ शुभेच्छा देतो, ही तारीख बदलल्यामुळं आपल्या जीवनामध्ये शुभेच्छा दिल्यानं तुम्हाला सुख मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल. मी तुम्हाला शुभेच्छा दिल्यामुळं, तुम्ही मला शुभेच्छा दिल्यामुळं माझ्या जीवनामध्ये हे सुख, शांती, समाधान मिळेल. ही अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा आपल्या जीवनामध्ये काढून टाकावी. आपल्या जीवनामध्ये श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धा आपली एवढी घातक आहे, म्हणून अंधश्रद्धेच्या बळी तुमच्या जीवनामध्ये पडू नये. म्हणून आपल्या जीवनामध्ये कर्म करीत असताना ते विचारपूर्वक आपण कर्म केलं पाहिजे. आता विचार कसे असले पाहिजे? संत काय सांगतात, शास्त्र काय सांगतं, नीती काय सांगते, त्याच्याप्रमाणे आपल्या कर्माचे ते विचार असले पाहिजे. आणि त्या विचाराला नुसते विचारानं भागणार नाही, त्याच्याबरोबर आचरण लागतं. हे दोन्हीची सांगड लागते. एक विचार, दुसरा आचरण. आणि त्या विचारानं, त्या आचरणानं तुमच्या जीवनाचं जे वळण बदलतं आणि हे वळण बदलण्याचं कार्य तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे. जर वळण बदललं आणि प्रत्येक क्षणाला जे तुमचं कर्म होणार आहे, मग ते कर्म अर्थपूर्ण होणार आहे. त्या क्षणाचं जे कर्म आहे त्या क्षणाचा तुम्ही पुरेपूर तुमच्या जीवनामध्ये उपभोग घेणार आहात. मग त्या कर्मामध्ये मग ते कर्म तुमचं वाया जाऊ देणार नाही. ती सुवर्ण संधी तुमच्या जीवनामध्ये समजून त्या कर्माला प्रत्येक क्षण त्याच्यामध्ये मग तुमच्या जीवनामध्ये आता मागील वर्षाचा असो, मग मागील वर्षामध्ये जे आपल्या जीवनामध्ये जे मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगू. कारण ते आपल्या कर्मामुळंच मिळालेलं आहे. आपलं त्या कर्मामध्ये, कारण जसं कर्म केले त्याप्रमाणे फळ मिळणार आहे. म्हणून त्याच्यात निराश होऊन, दुःखी होऊन अजिबात आपल्या जीवनामध्ये भागणार नाही. कारण नवीन वर्षाचा आता आपल्याला कर्म करायचं आहे, तर आपण संकल्प केला पाहिजे. त्या संकल्पावर आपल्या जीवनामध्ये ते विचार, आपली जी कृती आहे, जे कर्म करतो आपण आपल्या जीवनामध्ये, ते कर्म करीत असताना प्रत्येक क्षणाचं कर्म मग चांगलं होईल, वाईट होईल. मग ते कर्म करीत असताना देव, सद्गुरू हे आपल्या हृदयास त्यांचं स्थान मानून त्यांचं महत्त्व, देव केवळ श्रद्धेमध्ये आपल्या जीवनामध्ये देव असला पाहिजे. कारण श्रद्धेशिवाय तुमच्या जीवनामध्ये देव तुम्हाला, ही तुमची जी सद्भावना आहे, जी भावना आहे, तुमच्या अंतःकरणामधली जी करुणा आहे, आणि कर्म करीत असताना सत्याची जाणीव प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आणि अशी जर तुम्ही सत्याची जाणीव ठेवून सद्गुरूच्या वचनाप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामधलं प्रत्येक क्षणाचं तुम्ही कर्म केलात, मग त्या कर्म करीत असताना कधी चांगलं होईल, कधी वाईट होईल, कधी चढ उतार, कधी यश अपयश, कधी सुख दुःख तुमच्या जीवनामध्ये मिळतील, कधी आनंद मिळेल. ते प्रत्येक क्षणाचं कर्म तुम्हाला शिक्षण देऊन जाणार आहे. ते मार्गदर्शन तुमच्या जीवनाचं ठरणार आहे. आणि त्या आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये, या स्पर्धेच्या जीवनामध्ये आपण अनेकदा मला काय मिळावे याचा विचार आपण केला पाहिजे. पण आपलं हे नवीन वर्षात मी माझ्या जीवनामध्ये समाजाला काय दिलं, कुटुंबाला काय दिलं, प्रत्येक माणसाला माझ्या जीवनामध्ये काय दिलं, हा प्रश्न तुम्ही प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे.
नुसतं समाजाकडून घेणं, कुटुंबाकडून घेणं, प्रत्येकानं मलाच देवं, ही जर तुमच्या जीवनामध्ये अपेक्षा असेल तर तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कधीच त्याला सुख, समाधान, शांती त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळत नाही. सुख, शांती, समाधान तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमची देण्याची वृत्ती पाहिजे. समाजाला, कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला तुमच्या जीवनामध्ये जी देण्याची वृत्ती एकदा तुम्हाला लागली की मग तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये सुख बी आला तर तुम्ही समाधानी राहता, दुःख बी आलं तर तुमच्या जीवनामध्ये समाधानी राहता. हा सिद्धांत माऊली या ओवीमधून सांगतात. म्हणून आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, पूर्ण कधी होतात, कधी होत नाहीत. होव्याच असं काही नाही. कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं. त्याच्यामध्ये समाधानी राहणं, आपल्या जीवनामध्ये मानसिक संतुलन आपलं स्थिर राहणं, ही अत्यंत कठीण अवस्था आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्मामध्ये आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि ते कर्तव्य कर्मामध्ये काही दररोज नित्यनेमानं आपल्या जीवनामध्ये चुका होतात. ते चूक दुसऱ्या दिवशी न झाली पाहिजे याची दक्षता जर आपल्या जीवनामध्ये आपण घेतली आणि ही कर्म करण्याची जी रीत आहे, साधू संत देव यांनी जी सांगितलेले आहे धर्मशास्त्र, याच्याप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये आपण नित्यनेमानं कर्म केलं, मग आपला जो जीव आहे, ही जी जीव अवस्था आहे, या जीव अवस्थेच्या वरी आपण थोडं जाताल, म्हणजे आपण आत्म अवस्थेमध्ये जाताल. जोपर्यंत तुम्ही आत्म अवस्थेमध्ये जाणार नाही तोपर्यंत जीवाला त्याच्या जीवनामध्ये सुख देऊ शकत नाही. जी गोष्ट माझ्याकडं नाही ती मी तुम्हाला देऊ शकत नाही, जी गोष्ट माझ्याकडं आहे ती मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणून आपण या जीवदशेच्या उपर उठलं पाहिजे, म्हणजे वरी उठलं पाहिजे. मी आत्मदशेवर तुमच्या जीवनामध्ये आरूढ झालं पाहिजे. मी आत्माराम आहे, मी त्या भगवंताचा अंश आहे, मीच ब्रह्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे, मीच कर्ता आहे, मीच भोगता आहे. ही भावना तुमच्या जीवनामध्ये कधी येईल? तुमचं विचारावर प्रभुत्व राहील, तुमच्या आचरणावर प्रभुत्व राहील. जोपर्यंत तुमचा संकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला काय पाहिजे ते फळ जरी नाही मिळालं पण आपण जे कर्तव्य कर्म करतो ते कर्तव्य कर्माचा दररोज आपण हिशोब घेतला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या जे चुका आहेत ते दररोज त्याच्या जीवनामध्ये आपण त्याचा म्हणजे हिशोब ठेवला पाहिजे. ती चूक दुसऱ्या दिवशी आपल्या जीवनामध्ये न झाली पाहिजे. असं जर जीवन तुमच्या जीवनामध्ये जगलात, नक्की तुम्हालाही सुख मिळेल, शांती मिळेल, धन, पद, प्रतिष्ठा तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही मिळेल. आणि तुम्ही मिळाल्यानंतर तुम्ही जगालाही देताल, समाजाला देताल, कुटुंबाला देताल. प्रत्येक मनुष्याला तुम्हाला मिळालेलं सुख हे तुम्ही कसं तुम्हाला प्राप्त झालेलं आहे देताल, म्हणजे मला प्राप्त झालेलं सुख मी कसं माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं हे मी तुम्हाला सांगल. मग तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तुमच्या जीवनाचं जर तसं आचरण केलं तर तुमच्याही जीवनामध्ये तसं सुख मिळतं. म्हणून माझ्या जीवनामध्ये हे नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण नुसत्या कोरड्या शुभेच्छा देतो. अशा कोरड्या शुभेच्छानं तुमच्याही जीवनामध्ये यश, सुख, प्रसिद्धी, पैसा, प्रेम, आरोग्य, प्रगती, शांती, दीर्घायुष्य तुम्हाला लाभणार नाही. तर हे लाभण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कर्मच करावं लागतं. कर्तव्य कर्म, आपल्या वाटेला आलेलं कर्म हे दररोज नित्यनेमानं करावं लागतं. त्याचा हिशोब आपण घ्यावा लागतो. आणि त्यामुळं आपल्या जीवनामधले आपले विचार जे आहेत ते विचारामध्ये म्हणजे शुद्धता येते, आपल्या आचरणामध्ये शुद्धता येते, असं माऊली या ओवीमधून सांगतात. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे या ओवीवर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. हे 2025 संपलं आपल्या जीवनामध्ये. 2026ला आपण सुरुवात केलेली आहे.
तर आपलं हे 2026मध्ये आपलं ध्येय एखादं जे कर्म करायचे, जे आपल्याला फळ प्राप्त करून घ्यायचं आहे, त्या फळावर आपली दृष्टी ठेवून जे माऊली सांगतात त्याप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर नक्की ते फळ मिळेल, नक्की आपल्या जीवनामध्ये सुख मिळेल, नक्की धन पद प्रतिष्ठा आरोग्य सर्व लाभल. पण संताच्या शब्दाप्रमाणे आचरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं या ओळीवर माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा माझे चुलते शंकर महाराज. कारण साळुंके त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी देह सांगून ठेवला. महान योगी होते, त्यांची सप्ताह होता, आज कार्याचं कीर्तन झालं. तर अशा महान माझ्या चुलते शंकर महाराज यांच्या चरणीही हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.